आज एकदम सोपी अशी मुगाची डाळ बनवली मी. त्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ घेतली. ती स्वच्छ एकदम 2-3 पाण्याने धुवून घेतली. त्यात डाळ बुडेल इतकं पाणी ओतायचं आणि कुकरच्या 2-3 शिट्ट्या घ्यायच्या. दोन शिट्ट्यामध्येच डाळ आपली एकदम मस्त शिजते मऊसूत. हे पहा 2 शिट्ट्याहून मस्त अशी डाळ शिजलेली. आता डाळीच्या आमटीसाठी मी इथं थोडं खोबरं भाजून घेतलंय, लसूण भाजून घेतलाय, थोडा आपला घरगुती काळा मसाला, लाल तिखट घेतलं थोडंसं आणि थोडीशी मिसळ मसाला घेतलाय आणि थोडी हळद घेतली आणि कोथिंबीर. अगोदर खोबरं वाटून घ्यायचं. खोबरं वाटून झालं की त्यामध्ये आपल्याला लसूण वाटून घ्यायचा. दोन्ही एकत्र वाटलं तर चांगलं बारीक होत नाही. आता हे लसूण आणि खोबरं दोन्ही वाटून झाले. आता यातला आपल्याला निम्माच मसाला घ्यायचा, सगळा नाही घालायचा. थोडंसं एका छोट्या वाटीमध्ये आपल्याला त्यातलं निम्मं काढून घ्यायचं. कढईमध्ये तेल तापत ठेवले. त्यामध्ये अगोदर आपण डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आता तापलेल्या तेलामध्ये लसूण खोबरं टाकून घ्यायचं. ते चांगलं परतून घ्यायचं. नंतर आपण काढलेले सगळे मसाले टाकून घ्यायचे. कोथिंबीर टाकायची. सगळं भाजल्यानंतर थोडंसं कोमट पाणी टाकायचं. आणि नंतर आपली शिजलेली डाळ टाकून घ्यायची. ही आमटी जास्त पातळ नाही करायची, थोडी घट्ट ठेवायची. आता ही डाळ टाकली. नंतर आणखी थोडंसं पण कोमट पाणीच घालायचं, गार पाणी नाही घालायचं. मस्त छान तरी आली. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची. चवीपुरतं मीठ टाकायचं. मस्त अशी उकळी आली, तरी सुटलेली. आता गॅस बंद करायचा आणि एका बाउलमध्ये ही आमटी काढून घ्यायची. मस्त अशी ही आमटी एकदम सोपी, नक्की करून पहा. ही भाताबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते.